तर नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामधलं जे प्रसिद्ध देवस्थान आहे शिर्डी, या शिर्डी देवस्थानमध्ये कमीत कमी रोजचे 60 ते 70 हजार भाविक त्या ठिकाणी भोजन करतात आणि भोजनाचा लाभ घेतात. तर त्यावरच जे सुजय विखे आहेत, नगरचे जे खासदार आहेत, यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, की पूर्ण देशाची भिकारी इथं गोळा झाली आहे आणि ते इथं जे मोफत जेवण करत आहे. त्यामुळे हे कुठेतरी बंद झालं पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य माजी खासदार सुजय विखे यांनी केला आहे. त्यांनी असं देखील म्हटलं आहे, हा जो पैसा आहे, हा मुलांच्या शिक्षणासाठी गेला पाहिजे. हे जे फ्रीमध्ये जेवतात ना, याचा काहीही फायदा कोणालाही होत नाही. आपण ग्रामस्थांसोबत एक बैठक बोलू आणि त्या बैठकीमध्ये एक ठराव पास करू. त्यामुळं हे सगळं काही बंद झालं पाहिजे. काहीतरी तुम्ही त्यावर काहीतरी चार्जेस लावा. ₹25, ₹20 अशी देखील मागणी सुजय विखे यांनी केली आहे. त्याचबरोबर देशाचे सर्व भिकारी असा त्यांनी उल्लेख केल्यामुळं एक नवीन वादाला सुरुवात झाली आहे, एक ठिणगी पडली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक जे खासदार आहेत, आमदार आहे, यांनी देखील त्यावर तीव्र अशा शब्दामध्ये निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जे राधाकृष्ण विखे आहेत, शिर्डीचे ते आमदार आहेत, त्यांनी देखील असं म्हटलं आहे, की सुजय विखेचं इंटेन्शन तसं नव्हतं बोलायचं त्याला, पण तो बोलून गेला. मी त्याच्याशी बोललोय. त्यात काही म्हणजे त्याला वेगळं बोलायचं होतं, पण ते वेगळंच बोलून गेला. असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या शब्दावर सावरासावर केली आहे. त्याचबरोबर अनेक जे नेते आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, यांनी देखील म्हटलं आहे, की हे चुकीचं वक्तव्य आहे. असं बोलून त्यांनी जे शिर्डीमध्ये दर्शन घेण्यासाठी येतात आणि मोफत भोजनाचा लाभ घेतात, एक प्रसाद म्हणून ते जेवतात तिथं, त्यांचा अपमान सुजय विखे यांनी केला आहे. असा सुजय विखे त्यामुळं नवीन वादाच्या भानगडीत पडले आहे. तर मित्रांनो, सुजय विखे यांनी चुकीचं वक्तव्य केलं, की बरोबर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.